नमस्कार मित्रांनो, आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली। यामध्ये शेतकऱ्यांसाठी खुश खबर आहे, कारण की शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। तसेच अजितदादांच्या 3 मागण्यांवरही सही करण्यात आलेली आहे। मंत्रिमंडळ बैठकीत 19 निर्णय घेण्यात आले। तर मित्रांनो, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत कोणकोणते महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहे त्या संदर्भात आपण सविस्तरपणे माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तरी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर मित्रांनो, पुढील प्रमाणे मंत्रिमंडळ निर्णय घेण्यात आलेले आहे। तर कोणकोणते निर्णय आहेत ते सविस्तरपणे आपण माहिती बघूया। नाबार्डकडून जलसंपदा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी 15,000 कोटीचे दीर्घ मुदतीचे कर्ज, यातून 57 अपूर्ण सिंचन प्रकल्प व 193 पूर्ण प्रकल्पांच्या वितरण प्रणालीमध्ये सुधारणा करण्यात येणार आहे। राज्यातील 8 लाख हेक्टर कृषी क्षेत्राला सिंचन सुविधा निर्माण होण्याने राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे। तर शेतकरी बांधवांसाठी ही अतिशय महत्त्वाचा निर्णय आहे। कोल्हापूर जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम होणार आहे। मौजे विकासवाडी तालुका करवीर 12 हेक्टर 76 आर शासकीय जमीन उपलब्ध करून देण्यास मंजुरी। कोल्हापूरच्या क्रीडा विकासाला चालना मिळणार आहे। नंतरचा निर्णय आहे पुणे जिल्ह्यातील पुरंदर विमानतळासाठी विशेष हेतू प्राधिकरणाची स्थापना। प्रकल्पाला गती देण्यासाठी भूसंपादन व अनुषंगिक बाबीसाठी 6,000 कोटीचे कर्ज MIDC, MADC आणि सिडको यांची सहभागीदारी यांच्याकडे भागीदारीनुसार कर्जफेडीची जबाबदारी, या कर्जाला शासन मान्यता व हमी देण्यास मान्यता या ठिकाणी देण्यात आलेली आहे। पुढचा महत्त्वाचा निर्णय आहे बघा, राज्यात माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियान राबविणार। गाव पातळीवर आरोग्य सुधारणा घडवून आणण्यावर भर। ग्रामपंचायतीतील राज्यस्तरीय पुरस्कारांसाठी 5 ते 2 कोटी रुपयांचा पुरस्कार, ग्रामपंचायतचे जिल्हा परिषद स्तरावरील पुरस्कार, जीवनशैलीत आहारात बदल करण्यासाठी प्रोत्साहन, प्रतिबंधात्मक उपाययोजना, वेळेवर उपचार व पुनर्वसन हे अभियानाचे 4 स्तंभ। राज्य स्तरापासून उपकेंद्र ग्रामपंचायत पर्यंतचे नियोजन। आर्थिक वर्ष 1 एप्रिल 2026 ते 31 मार्च 2027 पर्यंत अभियान कालावधी। अभियानाकरिता दरवर्षी 80 कोटी 75 लाख रुपयांची तरतूद। पुणे जिल्ह्यातील रत्नपुरी मळा तालुका इंदापूर येथील MIDCला जमीन मिळणार। महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाची रत्नपुरी मळ्यातील 1000 एकर जमीन नवीन औद्योगिक वसाहतीसाठी म्हणजेच MIDCला हस्तांतरित होणार। उद्योजकांसाठी दिलासा, गुंतवणूक व रोजगार संधी निर्माण होणार। पुढील महत्त्वाचा निर्णय आहे अकोला जिल्ह्यातील पिंपळशेंडा येथील लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या 6 कोटी 60 लाख रुपयांच्या दुरुस्ती अंदाजपत्रकास मंजुरी। यामुळे 255 हेक्टरला सिंचन उपलब्ध होणार। पुढील महत्त्वाचा निर्णय आहे महाराष्ट्र कर, व्याज, शास्ती किंवा विलंब शुल्क यांच्या थकबाकीची तडजोड करण्याबाबत अध्यादेशास मंजुरी। महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम 2016 मधील 109 मध्ये सुधारणेस मान्यता। पुढील महत्त्वाचा निर्णय आहे महाराष्ट्र विना अनुदानित खाजगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था प्रवेश व शुल्क विनियम अधिनियम 2015 मध्ये सुधारणा करण्यास त्याबाबतच्या अध्यादेशास मंजुरी। नंतरचा महत्त्वाचा निर्णय आहे महाराष्ट्र सार्वजनिक खाजगी भागीदारी PPP धोरण 2026 जाहीर। वित्तीय मूल्य 25 कोटीहून अधिक असेल अशा सार्वजनिक खाजगी भागीदारी प्रकल्पांना मंजुरी देण्याचे अधिकार मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीला। नियोजन विभागात यासाठी स्वतंत्र कार्यासन निर्मितीस मान्यता। इलेक्ट्रॉनिक माध्यमातून ईमेलद्वारे बजावण्यात आलेल्या नोटीसही कायदेशीर। महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 मधील कलम 230 नुसार नोटीस बजावण्याची रीत मध्ये इलेक्ट्रॉनिक मेलद्वारे नोटीस बजावण्याच्या नियमात दुरुस्ती। परभणी जिल्ह्यातील इंद्राणी सहकारी सूतगिरणीला शासन अर्थसहाय्य मिळणार। राज्य अप्पर जिल्हाधिकारी यांच्या 11 पदांच्या निर्मितीस मान्यता। जिल्ह्यांचे भौगोलिक क्षेत्र, वाढलेली लोकसंख्या व अंतर विचारात घेता विविध सेवा जलद मिळाव्यात यासाठी स्तरीय समितीच्या शिफारशीनुसार पदनिर्मिती। नंतर महत्त्वाचा निर्णय आहे नागपूर जिल्ह्यातील मौजालिंगा येथे कोल टू केमिकल प्रकल्पासाठी 117 हेक्टर 19 आर जमीन MIDCला उपलब्ध करून देणार।
नंतर महत्त्वाचा निर्णय आहे बारामती जिल्हा क्रीडा संकुल अंतर्गत मौजे कटफळ येथील क्रीडा सुविधांसाठी 75 कोटी 13 लाख रुपयांच्या अंदाजपत्रकास मान्यता। यातून 80,000 चौरस मीटरवर पॅव्हेलियन, जलतरण तलाव, स्केटिंग रिंग, आर्चरी रेंज, बास्केटबॉल मैदान अशा सुविधा उभारण्यात येणार। सुधारित धान्य वितरण प्रणालीत अन्नधान्य व इतर जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करण्यासाठी वाहतूक कंत्राटे निश्चितीसाठी एकाच वेळी निविदा प्रक्रिया राबविण्यास मान्यता। यामुळे मुंबई ठाणे सीधा वाटप क्षेत्रातील 5 परिमंडळे व 34 जिल्ह्यांमधील वितरण प्रणाली सक्षम होणार, यात सुसूत्रता येणार। तर पुढील महत्त्वाचा निर्णय आहे मुंबईत मौजे कोले कल्याण तालुका अंधेरी येथे महा टेनिस फाउंडेशनच्या माध्यमातून पायाभूत सुविधा, टेनिस खेळाला प्रोत्साहन, खेळाडूंना सुविधा निर्माण होणार। यासाठी म्हाडांच्या भूखंडावर माध्यमातून संयुक्त भागीदारी तत्वावर विकास योजना राबविण्यास मंजुरी। नंतरचा महत्त्वाचा निर्णय आहे अटल बिहारी वाजपेयी शिवडी नावासेवा अटल सेतू म्हणजेच मुंबई पारबंदर प्रकल्प या प्रकल्पाच्या प्रभावी क्षेत्राकरिता नियुक्त 9 नगर विकास प्राधिकरण क्षेत्रात तसेच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत भविष्यात राबविण्यात येणाऱ्या विकास प्रकल्पांसाठी भूसंपादन व भूवाटपाच्या धोरणास मान्यता। तिसरी मुंबईच्या दिशेने वाटचालीस गती मिळणार। राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनातील बक्षिसांच्या रकमेत वाढ। विद्यार्थी, शिक्षक, प्रयोगशाळा परिचय यांना मिळणार वाढीव बक्षीस। तर मित्रांनो, अशा पद्धतीने मोठे निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेले आहे। तर अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।